मला असं वाटते पैशाचं आम्ही दिलं, किडनॅप करण्याची धमकी दिली. एकाही चिखलदऱ्याच्या नगरसेवकाला किंवा नगर अध्यक्ष जे उमेदवार होते काँग्रेसचे 1 रुपया कोणाला दिला नाहीये. सातत्यानं 5 वर्ष त्या चिखलदऱ्याच्या समस्या नवनीत राणा सोडवतात, राज्याचे मुख्यमंत्री सोडवतात. एक आमदार म्हणून मी नेहमी चिखलदऱ्याचे प्रश्न मांडतो. त्या सगळ्या संबंधाला जपून काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपसोबत पाठिंबा दिलेला आहे, त्या विड्रॉ घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी आमच्या विकासाच्या नियोजन, विकासाचं विजन याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. म्हणून यशोमतीताईंचं जे म्हणणं आहे, मला असं वाटतं की एखाद्या पक्षामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या हितासाठी जेव्हा एखाद्या पक्षासोबत जवळीक असते तर ती कशासाठी असते? जनतेच्या हितासाठी असते. मग कोणी कोणाला कुठेवर मारण्याची एवढी ताकद नाही आहे. भाजप हा खूप मोठा पक्ष आहे देशामध्ये. आज तुम्ही पाहिलं तर बिहारमध्ये काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. ज्या ठिकाणी MIMच्या सीटा जास्त आहे, काँग्रेसच्या कमी आहे. म्हणून यशोमतीताई सुद्धा बिहारमध्ये प्रभारी म्हणून गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांनी दिवा लावला नाही. तिवसा मतदारसंघामध्येची परिस्थिती जी आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे कशा परिस्थितीमध्ये. म्हणून कोणाला कोणी खुट्यावर बांधल्यापेक्षा त्या जेव्हा उद्धव ठाकरे गव्हर्नमेंटमध्ये, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा मंत्री होत्या तेव्हा तुम्ही पाहिलं की जोर जबरदस्ती सोडा, त्या ठिकाणी हनुमान चालिसा प्रकरणामध्ये 14 दिवस जेलमध्ये टाकला मला. तेव्हा त्या मंत्री होत्या अमरावती जिल्ह्याच्या. एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकल्यानंतर तेव्हा त्यांना दादागिरी लक्षात आली नाही, तेव्हा हुकुमशाही लक्षात आली नाही. त्या जोर जबरदस्तीनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं आमच्यावर केसेस दाखल केल्या तेव्हा ते त्याच्यावर काही बोलल्या नाही. पण आता लोकशाही पद्धतीनं काँग्रेसचे नगरसेवक जर सलेंडर होत आहे, लोकशाही पद्धतीनं भाजपवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे, तर त्याला मला असं वाटतं जोर जबरदस्ती नाही आहे, कुठला पैशाचा व्यवहार नाही आहे, कुठली दादागिरी नाही आहे. लोकशाही पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे, लोकशाही पद्धतीनं पाठिंबा मिळालेला आहे. त्यामुळं अशी टीका टिप्पणी करून काही अर्थ नाही आहे. चिंतन करायची वेळ हर्षवर्धन सपकाळावर आलेली आहे, चिंतन करायची वेळ यशोमतीताई ठाकूरवर आली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगतो, आज तर चिखलदऱ्यांचे नगरसेवक हे भाजपसोबत आलेले आहे काँग्रेसचे. येणाऱ्या 6 महिन्यात यशोमतीताई ठाकूर सुद्धा भाजपमध्ये येतील. तुम्ही